कडक असा उन्हाळा सुरू झालेला आहेच, तर आज मी बनवते मटकीचे सांडगे। तर मटकीच्या सांडग्यापासून आज मी वाळवणाच्या पदार्थाला सुरुवात करते। चला मग मटकीचे सांडगे आपण बनवायला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा आपल्याला इथे डाळ हवी आहे मटकीची। तर मटकीची डाळ अशी मी घेतलेली आहे 1 किलो प्रमाणामध्ये। तर स्वच्छ निवडून घेतलेली आहे नीट करून, त्यामध्ये काही कचरा वगैरे खडा असतो ते आपल्याला साफ करून घ्यायचं आहे। तर मी आता 1 किलो डाळ एका ताटामध्ये काढलेली आहे आणि 2 चमचे इथे मी जिरे घेतलेले आहेत। तर अख्खे जिरे मी घातलेली आहेत। आता हे मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर आपण आता मिक्सरचं भांडं घेणार आहोत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी घालून डाळ ही बारीक करून घेणार आहोत। तर आपल्याला कशी करायची आहे बारीक, तर जसा रवा असतो बारीक, रव्यापेक्षा पण थोडीशी अजून बारीक आपल्याला ही डाळ बारीक करायची आहे। थोडंसं पीठ पण हवं आहे यामध्ये आणि थोडासा रवा पण। तर बघू शकता अशा पद्धतीने आपण ही डाळ बारीक केलेली आहे रवाळ पद्धतीने। तर अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ बारीक करायची आहे। तर बाकीची जी राहिलेली आहे डाळ ती स्टेप बाय स्टेप मी आता बारीक रवाळ अशी वाटून घेते। तर मटकीचे सांडगे बनवण्यासाठी काही जण डाळ भिजवून मटकीचे सांडगे बनवतात, पण तसे करायचे नाही, कारण की तशी टेस्ट लागत नाही। मटकीचे जसे सांडगे असतात पारंपरिक पद्धतीचे तसे ते सांडगे लागत नाहीत, म्हणून अशी कोरडीच डाळ वाटून आपल्याला वाळलीच डाळ वाटायची आहे आणि मटकीचे सांडगे बनवायचे आहेत। इथे आपली 1 किलो डाळ बारीक करून झालेली आहे। तर आता आपण पटकन सांडगे बनवायला सुरुवात करणार आहोत। तर आता इथे मी खोलगट भांडं घेतलेली आहे। सांडग्याचं पीठ आता आपण मळून घेणार आहोत। तर यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आणि इथे अर्धी वाटी मी लसूण घेतलेला आहे। लसूण जाडसर असा कुटलेला आहे आणि पाण्यासोबत थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे, जास्त घालू नका नाही तर सांडगे खराट होतील। तर आता हळद ही थोडी घातलेली आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। सांडग्याच्या पिठामध्ये जास्त काही साहित्य घालायची गरज नाही। थोडंसं लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि लसूण आणि जिरे आणि थोडीशी हळद एवढं आपल्याला साहित्य घालायचं आहे। तर यातील क्वांटिटी तुम्ही कमी जास्त साहित्याची करू शकता। तर अशा पद्धतीने आता आपण हे पीठ पाणी घालून मळून घेऊया। जर आपण जसं धपाट्याचं पीठ मळतो तशाच पद्धतीने हे सांडग्याचं पीठ मळायचं आहे। जास्त घट्ट नाही किंवा जास्त सैलसरही नाही मळायचं। तर इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे। तर इथे आता आपण हे पीठ मुरवत ठेवणार आहोत। 15 ते 20 मिनिटे ठेवलं तरी चालेल किंवा अर्धा 1 तास ठेवलं तरी चालेल। तर इथे मी आता अर्धा तास हे पीठ मुरत ठेवलेलं होतं। छान असं भिजलेलं आहे, बघू शकता तुम्ही। मस्त असा लसणाचा फ्लेवर उतरलेला आहे या सांडग्याच्या पिठामध्ये, मस्त असं भिजलेलं आहे। लसूण आणि जिरे आणि लाल मिरची पावडर जर भरपूर वापरली तर मस्त असे खमंग सांडगे बनतात। तर आता इथे आपण नॉर्मल पाणी घेतलेलं आहे, थंड पाणी। तर त्यामध्ये हात बुडवून आपल्याला एकसारखा असा गोळा छोटासा घेऊन एकसारखा हाताने असा ओलसर करून घ्यायचा आहे। पाणी हाताला लावले तरच हे सांडगे तुटतात। तर इथे मी ताट घेतलेलं आहे। आता ताटामध्ये मी तुम्हाला सॅम्पल म्हणून दाखवते, मी नंतर टेरेसवरती जाऊन प्लॅस्टिकच्या कागदावरती हे सांडगे घालणार आहे। तर आता मी थोडेसे तुम्हाला इथे बनवून दाखवते। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे पारंपरिक पद्धतीने मी सांडगे तोडून तुम्हाला दाखवत आहेत। तर मस्त असे हे काटेकोर सांडगे तोडता येतात आणि अशा पद्धतीने जर हे सांडगे तोडले तर खायला पण टेस्टी लागतात आणि दिसायलाही मस्त असे दिसतात। तर मस्त असे हे सांडगे आपले तोडता येतात। पीठ छान भिजलेलं आहे, मुरलेलं आहे। ओलसर पाण्याचा हात घेऊन हे सांडगे अशा पद्धतीने तोडायचे आहेत। तर इथे आपले सांडगे तोडून झालेले आहेत। तर मी आता हे सांडगे उन्हामध्ये वाळत घालणार आहे। तर हे उन्हामध्ये सांडगे 2 ते 3 दिवसामध्ये सुकतात। तर इथे मी सर्व सांडगे मस्त असे तोडून वाळवून कडक असे उन्हात घेतलेले आहेत। तर मस्त असे कडक झालेले आहेत उन्हामध्ये। तर ऊन भरपूर द्यायचं आहे, तेव्हाच आपले हे सांडगे वर्षभर टिकतात, भरपूर दिवस टिकतात। जेवढे ऊन चांगले देईल तेवढे हे सांडगे मस्त असे कडक राहतात, त्याला बुरशी लागत नाही, आळीजाळी लागत नाही, म्हणून कडक उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यायचे आहेत। तर बघू शकता एकसारखे असे काटेकोर हे सांडगे मी तोडून घेतलेले आहेत। काही जण काय करतात, प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सांडग्याचं पीठ भरतात आणि ते प्लॅस्टिकच्या साहाय्याने ते सांडगे तोडतात, पण तशा पद्धतीने जर केले तर ते सांडगे दिसायलाही व्यवस्थित दिसत नाहीत आणि टेस्ट पण लागत नाही आणि असे काटेकोर असे बनत नाहीत। म्हणून मी असे पारंपरिक पद्धतीने हाताने सांडगे तोडते। हाताने जेवढे तोडतील तेवढी टेस्ट पण फार छान लागेल आणि दिसायलाही सुंदर दिसतील। थोडासा वेळ लागतो
पण जेवढी वेळ लागेल तेवढी रेसिपी आपली सुंदर सुबक आणि टेस्टी लागणार आहे. तर अशा पद्धतीने ही पहिली मी वाळवणाची रेसिपी केलेली आहे उन्हाळा स्पेशल. तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भरपूर अशा मी उन्हाळ्याच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.